बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज. सद्गुरु पैमोटी मातोश्री मायांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन. आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आपण जे चिंतन करत आलेलो आहोत, गेल्या वेळेला आपण दिव्य साधना या अंगाने चिंतन करत होतो. दिव्य साधना म्हणजे दिव्य उपासना हा त्याचा अर्थ. की अनेक उपासनेचे मार्ग आहेत आणि त्यात आकाश मार्ग म्हणून जे सांगितलं तर म्हणजेच दिव्य साधना. दिव्य साधना ही सद्गुरू आपल्या सत्शिष्याला देत असतो. परंपरेने पाहायला गेलं तर ते फार थोड्या शिष्यांना आपल्या त्या काळच्या सद्गुरूंनी दिलेलं आहे असं आपल्या लक्षात येतं. परंतु आपल्या सद्गुरूंनी पैमावलींनी अनेक लोकांना ही दिव्य साधना दिली. त्यांनी सर्वांना दिली, पण किती लोकांनी घेतली याचा हिशोब नाही आपल्याकडे. म्हणजे किती लोकांना घेतली म्हणजे फक्त मिळाली, पण नेमकं आपल्याला त्याच्यातला अर्थ किंवा बोध समजला नाही अनेक लोकांनी. म्हणजे इथे ही साधना जी आहे ते आपल्या जे जीवनाचं रहस्य आहे, ते जीवनाचं सगळं गणित जे आपण मांडत असतो, ते मांडत असताना आपण म्हणून जे कोणी आहोत ती खरी ओळख आपल्याला करून दिली जाते. म्हणजे आपण आपल्याला जे स्वतःला जे काही समजत असतो, म्हणजे समजतो की आपण अमुक नावाचे, गावाचे, जातीचे, धर्माचे, पंथाचे सगळं जे समजत असतो ती सगळी ओळख त्या दिव्य साधनेमध्ये फुसायला सांगतात. म्हणजे व्यवहारापर्यंत आत्तापर्यंत आपण जे म्हणून जीवन जगतो आहोत त्या दिव्य साधनेमध्ये ती ओळखच चुकीची आहे. म्हणजे मुळालाच हात घालतो. आणि आपण नेमकं कोण याची ओळख सद्गुरू करून देत असतात. म्हणजे सद्गुरू आपल्या शिष्याला जी ओळख करतो सर्वांना द्यावी याचा अर्थ काय की सर्वांना हे ज्ञान मिळायला हवं खरं, पण लोक ते घेऊ शकत नाही. याचा अर्थ एवढाच की आपणच आपल्याला विसरायचं आहे ते आपल्याला समजत नाही. कसं विसरायचं म्हणजे आपण जे आपल्याला स्वतःला समजत आहोत लहानपणापासून जे आपलं नाव दिलेलं आहे, जे आपल्या आई वडील आहेत त्यांच्या प्रमाणावर जात धर्म पंथ काय जे मिळाले नाही आणि त्याच्यातून आपण जीवन जगत आहोत. पण ते जीवन जगत असताना आपलं सगळं कर्म विकारांवर अधिष्ठित असतं. म्हणजे आपल्याला राग आला तर रागाच्या भरात आपण बोलतो, आनंद आला तर आनंदाच्या भरात बोलतो, द्वेष आला तर द्वेषाच्या भरात बोलतो. म्हणजे त्याच्यातून आपलं कर्म बऱ्याच वेळेला चुकतं. आणि निसर्ग नियमाप्रमाणे कर्माचं फळ कर्मात, म्हणजे कर्म चुकलं तर फळही चुकीचं आपल्या हाताला येतं. हे गणित आहे. म्हणून कर्म बरोबर व्हायला हवं असेल तर नेमकं काय करायचं. तर कर्म म्हणजे काय तर विचार, उच्चार आणि आचार ह्या तीन गोष्टी आपल्याकडनं होत असतात सतत. आणि ह्या तिन्ही गोष्टीचं अधिष्ठान जे असतं ते म्हणजे मी म्हणून जी आपण आपल्या ठिकाणी ओळख धरलेली आहे, मी म्हणून आपल्याकडे ज्या भावना आहेत, धारणा आहेत, कल्पना आहेत, त्या अधिष्ठानावर आपण सगळेजण जीवन जगतो. आणि ही मी म्हणून जी आपली ओळख आहे तीच चुकीच्या पायावर आपण धरल्यामुळे आपल्या जीवनाचा डोलारा सगळा चुकीचा होतो.
हा त्याचा अर्थ असतो. पण आतापर्यंत ज्या काही उपासनाचा मार्ग सांगितला जातो त्यासाठी ही ओळख होणं फार काही महत्त्वाचं असतं. पण तीच ओळख आपण न धरता अनेक उपासना करतो आहोत, अनेक सण साजरे करतो आहोत, उत्सव साजरे करतो आहोत, व्रतवैकल्य करतो आहोत. पण तिथे आपण आपली ओळख समजू शकत नाही. म्हणून इथे ही एकमेव अशी साधना आहे की त्यामध्ये आधी आपल्याला स्वतःची ओळख करून घ्यावी लागते. आता ही ओळख करून घ्यावी लागते म्हणजे काय असतं की आपण म्हणजे शरीर नव्हे हा बोध तिथे घ्यावा लागतो. आता हेच आपल्याला जमत नाही. शरीर म्हणजे आपण नाही म्हटलं तर काय करायचं. म्हणजे शरीर आणि आपण ह्याच्यामध्ये बरंच मोठं अंतर आहे, ते आपल्या लक्षात येत नाही. आपण शरीरच आहोत आणि शरीराच्या अपेक्षेत आपण सगळं जीवन जगतो. शरीरा म्हणजे शरीरापुरती मर्यादित राहून त्या शरीराला दिलेलं नाव म्हणजे लहानपणातून नाव, गाव, जात, धर्म, पंथ जे आपण म्हणतो आहोत त्याच्यात आपण सगळे जीवन जगत असतो. आणि त्याच्यातून जीवन जगत असल्यामुळे कर्म चुकतं हे आपल्या सतत लक्षात येत नाही. म्हणून आपली ओळख काय हा पहिला प्रश्न. म्हणजे इथे सद्गुरू शिष्याला तेच सांगत असतात की तू कोण आहेस ते आधी तू ओळख करून घे. आपण सगळेजण सद्गुरूंकडे जेव्हा जात असतो तर सद्गुरू आपल्याला नाव विचारतात. मग त्यांच्यावर आपलं का आपली सगळी ओळख काय करतो, कुठे काम करतो, काय शिकतो, ह्या सगळ्या ओळखी असतात. एकदा असाच एक संतग्रस्त एक सद्गुरूंकडे गेला होता आणि त्याला जे तू कोण आहे तो त्यांनी सांगितलं का ते रामानंद नाव होतं. रामानंद सांगितलं काय करतो, इंजिनियर आहे, कुठे करतो, या ठिकाणी काम करतो, हे करतो, ते करतो, सगळं सांग. मग त्याला त्यांनी विचारलं तू इंजिनियर आहेस पण तू इंजिनियर नसतास तर तू असशील का. असेल म्हणजे इंजिनियर नाही म्हणजे इंजिनिअरिंग पदवी आहे, काही ज्ञानाचा भाग घेतलाय म्हणून मी इंजिनियर म्हणतो. पण इंजिनियर म्हणून जर मी नसतो तरी पण मी असतोच. मग तुझं जे नाव आहे ते नाव जर तुझं बदललं तू असशील की नसशील. तुला असशील असणार, कारण नाव किती माणसाने बदललं होऊ शकतं. मग जर नाव म्हणजे तू नाहीस, तो इंजिनियर म्हणजे तू नाही, तुझी अमुक जात म्हणजे तू नाही, तुझा धर्म म्हणजे तू नाही, तुझा पंथ म्हणजे तू नाही, मग तू कोण. लक्षात घ्या आपण कोण आहोत. आपण जे म्हणून समजून जीवन जगतो आहोत त्यातली एकही गोष्ट ते म्हणजे आपण नाही ते आपल्या लक्षात घ्यायचं. आता आपल्याकडे कसं आहे अनेक स्त्रिया लग्न झाल्यानं नाव बदलतात. नाव बदललं म्हणजे काय, आपण असतो तर असतोच ना. जे आपण आहोत ते आपण कोण आहोत ही आपली ओळख करून घ्यावी लागते. हा महत्त्वाचा. म्हणजे जे आतापर्यंत जे आपण समजतो ते ह्या सगळ्या ओळखी बरोबरच्या आहेत. खरी ओळख कुठे आहे. खरी ओळख ह्या शरीरातून हे जीवन जगणारं जे तत्व आहे, या शरीराच्या द्वारे डोळ्यातून आपण पाहतो, कानातून ऐकतो, नाकातून गंध जाणतो, जिभेतून स्वाद चाकतो, स्पर्शाने जाणतो, हे सगळं जाणणारं तत्व आहे. हाताने काम करतो, पायाने चालतो, हे सगळे शरीराला चालवणारं तत्व आहे. श्वासोच्छवास त्या तत्वामुळे चालू असतं, रक्ताभिसरण त्या तत्वामुळे चालू असतं, पचन संस्थेचं कार्य त्या तत्वामुळे चालू असतं. ते जर तत्व बाजूला झालं तर शरीर चालेल का. शरीराचं जीवन काही राहू शकत नाही. शरीर जोपर्यंत कुठपर्यंत आहे, जोपर्यंत हे जे जाणणारं जे तत्व आहे ते तत्व आणि शरीर अशा दोन गोष्टी आपल्याकडे आहेत. म्हणजे आपण ज्याला म्हणतो तेव्हा शरीर म्हणजे आपण जेव्हा आपण म्हणतो तर चुकतो कुठे, कारण खरी ओळख समजत नाही. म्हणजे एखादा माणूस मरण पावलेला असेल तर तो बोलत नाही, चालत नाही, त्याला काही बोला, कौतुक करा म्हणून तो काय स्वतः खुश होतो का. तर खुश होण्यासारखं काही नसतं. त्याला वेडावाकडं बोललात म्हणून त्याला काही वाईट वाटत नाही. तर त्या मृत शरीराला कसल्याच भावना नाही, कसलंच जाणणं नाही, काही नाही. मग ते जेव्हा जिवंत होतं त्या सगळं होतं
आणि मरण पावल्यानंतर सगळं गेलं. मग नेमकं जिवंत असताना हे तत्व कोणतं तत्व, ते तत्व आपण आहोत हा तिथे बोध असतो. म्हणजे लक्षात घ्या, आपण म्हणून जे आहोत ते आपण ह्या शरीरातून पाहणारे, ऐकणारे, बोलणारे, चालणारे जे आपण आहोत, ह्या आपणाची आपल्याला ओळख झाली पाहिजे. हे आपण आपल्याला ओळखत. म्हणून ही जी आपण म्हणजे आहोत ती ओळख आपल्याला करून द्यायला सद्गुरू समर्थ असतात. पण सद्गुरूंना तिथे शरण जावं लागतं. शरण एवढ्यासाठी की ते जे सांगतात ते आपल्या आचरणात आपल्याला आणता आलं पाहिजे. त्यासाठी शरणागती. शरणागती म्हणजे त्यांना खुश करण्यासाठी शरणागती नाही. आपल्याच ठिकाणी दिलेली आपल्याला जी नवी ओळख आहे ती नवी ओळख आपल्याला धरता येत नाही. म्हणून दिव्य साधना सद्गुरूंनी देऊन सुद्धा अनेक लोकांना घेता आली नाही. अनेक लोकांना दिली नाही असं नाही, भरपूर दिली, पुष्कळ लोकांना दिली. कारण हे जाणणारे तत्व म्हणजे आपण, हे आपल्याला पचनी पडत नाही. जाणणारं तत्व आपण धरायचं कसं, धरण्या इतकं ते स्थूल नाही. शरीराला धरता येतं, हाताने हाताला धरता येईल, पायाला धरता येईल, चेहऱ्याला धरता येईल. पण त्या तत्वाला धरायचं म्हटलं तर तत्वाला धरता येत नाही. त्या तत्वाला पाहता येत नाही. त्या तत्वाचं काही ऐकू येत नाही. त्या तत्वाला गंध नाही, त्या तत्वाला रूप नाही. असं हे तत्व सर्व जाणतं पण स्वतःला जाणत. गोंधळ इथे या तत्वामुळे, म्हणजे जाणणारे तत्व म्हणजे आपण जेव्हा त्याचं आपण पाहतो, बोलतो, ऐकतो, चालतो, सगळं करतोय. पण ते तत्व स्वतःला पाहू शकत नाही, स्वतःला ऐकू शकत नाही, स्वतःचा गंध जाणू शकत नाही. कारण तिथे काहीच नाहीये. हे सगळं शरीराच्या अपेक्षेत असलेले सगळे गुण म्हणजे रूप, रंग, वजन किंवा निनाळे आकार, ह्यापैकी ह्या तत्वाला काहीच नाही. म्हणून हे तत्व कसं आहे, निराकार आहे. शरीर साकार आहे, शरीराला आकार आहे म्हणून त्याला आपण साकार म्हणतो. पंचज्ञानेंद्रियाला जे दिसतं ती सगळे दृश्य जगत आहेत. त्याला आकार असतो, रंग असतो, रूप असतं, वजन असतं, गंध असतो, हे सगळं असतं. ते दृश्य जगताचं वर्णन करता येतं. पण जाणणारं जे हे तत्व जे मी म्हणतं त्याला रंग नाहीये, रूप नाहीये, गंध नाहीये, काही नाहीये. म्हणजे पंचज्ञानेंद्रियाच्या द्वारे त्याला त्या तत्वाला पाहता येत नाही, जाणता येत नाही. म्हणजे म्हणून हे तत्व आपण आहोत हे या तत्वाला कळत नाही. आता हे तत्व जे आपण म्हणतो त्याला सोप्या भाषेत आपण मन म्हणतो, लक्षात. पण मन म्हणजे ह्या तत्वाचं अशुद्ध भाग असतो, अशुद्ध रूप आहे. कारण ह्या मनामध्ये राग आहे, लोभ आहे, मोह आहे, मद आहे, मत्सर आहे, सगळं आहे. या मन म्हणजे हे अज्ञानी आहे, त्याला स्वतःला अनुभवता येत नाही, ते जगाला अनुभवण्याचा प्रयत्न करतं आणि जगातून आनंद मिळवण्याचा प्रयत्न करतं. मनासारखं मनाला झालं तर बरं वाटतं, मनाच्या विरुद्ध झालं तर राग येतो. हे सगळं जे चाललं म्हणजे आपली अवस्था आहे, त्याला आपण मनाच्या द्वारे आपण मन म्हणून जे आहे तेच मन जेव्हा शुद्ध होतं तेव्हा ते जे तत्व असतं ते त्याचं मूळ स्वरूप आहे, लक्षात. आज प्रत्येकाकडे जे मन आहे म्हणजे अज्ञानातून जे जीवन जगतं किंवा देहभावातून ते तत्व, मी देह आहे ह्या भावातून ते तत्व जीवन जगतं, त्याला मन म्हणतात. पण त्याचं शुद्ध रूप जर बघायचं असेल तर त्याला जाणीव शब्द वापरतात. जाणते ती जाणीव. जाणीव याचा अर्थ ज्याच्याद्वारे जाणलं जात आहे ती जाणीव. ही जाणीव स्वतःला मी देह म्हणून समजते तेव्हा ती मन होते. मन म्हणजे काय लक्षात घ्यायचं. ही जाणीव स्वतःला देह समजते. नाव म्हणजे मी समजते, ही जात म्हणजे मी समजते, गाव म्हणजे हे माझं गाव, मी मग कोकणाचा, मग मी देशाचा, हे सगळं असतं का आपल्याकडे. खरं म्हणजे ह्या जाणीवला रूप नाही, गाव नाही, नाव नाही, जात नाही, धर्म नाही, पंथ नाही, काही नाही. पण ती स्वतःला चिटकवून घेते
आपण आम्ही कोकणाचे असं म्हणतो की ना अभिमान की आम्ही देशाचे म्हणतो की नाही. हा जो अभिमान आहे हा सगळा अहंकारच असतो. म्हणजे अहंकार कुठे नाही असं जे आपण म्हणतो ना तिथे तिथे गोंधळ असतो. आपल्याला वाटतं अहंकार म्हणजे कोणातरी आपण उलट सुलट बोललं तेवढाच अहंकार. उलट सुलट बोलला हा स्थूल अहंकार आहे. सूक्ष्म अहंकार मी म्हणून देह, मी देह हे ह्या जाणीवेच्या ठिकाणी ज्ञान आहे आणि त्या ज्ञानातून ती जीवन जगते. म्हणून ती अज्ञानी जाणीव, अज्ञान अधिक जाणीव इज इक्वल टू मन. इक्वेशन जर करायचं असेल मन म्हणजे आणि मन मायनस अज्ञान इज इक्वल टू जाणीव. शुद्धीकरण कसं व्हायचं ते गणित पाहिजे. आपल्या ठिकाणी जे हे अज्ञान आहे हे अज्ञान आपल्याला दूर करायचं आहे आणि सद्गुरूंकडे आपण जे येतो ते अज्ञान दूर करण्यासाठी. आपल्याला अज्ञान दूर करायचं आहे म्हणून आपण सद्गुरूंकडे आलो. हेही बरेचसे शिष्य विसरून जातात. ते फक्त भक्ती करतो ह्या भावामध्ये बाकीच्या सगळ्या गोष्टी करतात पण दिव्य साधना आपल्याकडनं व्हावी अशी त्यांची इच्छाही नसते. की ज्यांना मिळालं त्यांना ती परत परत करावीशी वाटत नाही की ती केल्यामुळे आपल्या जीवनात काहीतरी फरक पडणार आहे असंही समजत नाही. आणि त्यामुळे सद्गुरूंनी अनेकांना ही साधना देऊन सुद्धा तिचा जो परिणाम व्हायला हवा होता तो आज लक्षात येत नाही, दिसत नाही. कारण देऊन सुद्धा ती आपल्याला घेता येत नाही हा आपला स्वभाव झालेला. म्हणून ही जी जाणीव आहे म्हणजे आपण जाणणार तत्व आहोत हे सतत आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आणि ही जाणीव शरीरातून जी प्रगट होते ती जाणीव ह्या विश्वाला व्यापून असलेल्या चैतन्याचं स्फुरण आहे. कुठून आपण कुठे जातो ते लक्षात घ्या. ही जाणीव देहापुरती म्हणजे चैतन्याचं स्फुरण म्हणतो. पण चैतन्य म्हणजे समुद्र जशी लाट तसे या चैतन्य सागरामध्ये अनेक लाटा निर्माण होतात आणि त्या अनेक लाटा म्हणजे त्यालाच आपण ब्रह्मांड म्हणतो, ग्रह तारे म्हणतो, पशु पक्षी म्हणतो किंवा माणसं म्हणतो. हे सगळी जी रूपं आहेत ही त्या चैतन्य स्वरूपात प्रगट झालेली स्फुरण आहे. चैतन्य स्वरूप जशी समुद्राची लाट असं त्या चैतन्य स्वरूपाचं स्फुरण म्हणजे चैतन्य स्वरूपच जाणीव रूपाने प्रगट झालं. आणि ही जाणीव स्वतःला जाणीवपूर्वक जाणण्यासाठी साकार झाली म्हणजे देहाकार तिने धारण केलं. म्हणजे आपलं सगळं जीवन असंच चाललेलं आहे. हे जीवनाचं रहस्य आहे खरं सांगायचं. इथे एकदा जर आपल्याला जाणीव म्हणून कळलं तर प्रत्येक ठिकाणी जाणीवच आहे. म्हणून ही जी जाणीव आहे ही सर्व ठिकाणी मुंगीच्या ठिकाणी सुद्धा ती जाणीव आहे. जाणते म्हणजे जाणणारं तत्व आहे. हत्तीच्या ठिकाणी सुद्धा आहे, पशुपक्ष्यांच्या ठिकाणी आहे आणि माणसाच्या ठिकाणी जाणीव. जिथे जिथे जाणीव नांदते तिथे तिथे हे जाणणं सतत तिथे तिथे जिवंतपणा आपण म्हणतो. म्हणजे मुंगी जिवंत आहे, चालायला लागली तर जिवंत आहे म्हणतो. एखादी मच्छर आपल्या अवतीभोवती फिरते खरं ती जाणीव आहे. त्या मच्छरचा आकार काय धारण करून ती आपल्या भोवती फिरते. म्हणून देहाच्या अपेक्षेत ही जाणीव कार्य करते. म्हणजे मच्छर असेल तर मच्छर म्हणून ती जाणीव. मुंगीच्या ठिकाणी तिथे जाणीव मुंगी म्हणून वागव स्वतःला समजते देहाच्या अपेक्षेत. हत्तीच्या ठिकाणी असलेली जाणीव हत्तीचा आकार धारण तशी कार्य करते. माणसाच्या ठिकाणी जी जाणीव आहे ती माणसाचा जो आकार आहे देहाकार त्या अपेक्षेत कार्य करते. आणि इथेच ह्यालाच म्हणतात सगळीकडे ज्या आता इतर प्राणी मात्र तर सोडा पण मनुष्याला आपण देहच आहोत आणि देहाच्या अपेक्षेत देहाभिमान होतो, जाती अभिमान येतो, धर्माभिमान येतो,
देशाभिमान येतो, म्हणजे ह्याला अभिमान जे म्हणतो ती सगळी अहंकाराची रूप आहेत असं परमार्थात सांगितलं जातं. म्हणजे आज आपण ज्या छोट्या छोट्या गोष्टी, आज जातीच्या नावाकडे भांडणं आहेत, धर्माच्या नावाकडे भांडण तंटे आहेत, पक्षाच्या नावाकडे धर्म, सगळीकडे अगदी परमार्थामध्ये पण आम्ही ह्या पंथाचे तुम्ही त्या पंथाचे, तिथे पण मारामारी, म्हणजे एकमेकाबद्दल वेगळे पण आहे, भेद आहे. कारण प्रत्येकाला कळत नाही आपण कोण आहोत. खरं एकदा जर कळलं, ही जाणीव म्हणजे आपण जाणणारं तत्व. पण हे जाणणारं तत्व जसं मनुष्य देहाच्या ठिकाणी आहे, तसं मुंगी, कीटक, पशु, पक्षी सर्वत्र तात्पर्य तेच आहे. म्हणून एकाच समुद्राच्या लाटा म्हटल्यानंतर प्रत्येक लाटेमध्ये पाणीच असतं. पाण्याशिवाय दुसरं काय असतं? फक्त स्फुरलेलं असतं आणि त्याचे ते परत खाली जातं, ते पण समुद्राशी एकरूप होतं. तशा ह्या सर्व देहातून निर्माण झालेल्या ह्या निरनिराळ्या विविध पद्धतीने निर्माण झालेल्या जाणीव आहेत, त्या काही काळ तो आकार धारण करतात, काही काळानंतर परत तो आकार बाजूला होतो आणि परत त्या चैतन्य स्वरूपाशी एकरूप होतो. आलो कुठून? चैतन्य स्वरूपातून आणि जाणार कुठे? चैतन्य स्वरूप. हे जीवनाचं रहस्य जर कळलं, चांगलं मनापासून कळलं पाहिजे, वरवर करून उपयोग नाही. मनापासून कळलं तर ती खरी दिव्य उपासना कशी करायची ते आपल्या लक्षात येईल. ही दिव्य उपासना काय? आपण म्हणून जे आहोत ते जाणीव आहोत आणि ही जाणीव दिव्य आहे हे आपल्या लक्षात आलं. दिव्य आहे कारण दिव्य का? ही एकाच वेळेला ह्या जाणीवेचं कार्य किती चाललंय, शरीराचं चलनवलन तीच करते. परत डोळ्यातून पाहणं, कानातून ऐकणं, नाकातून गंध जाणं, हेही सगळं जमा करते. स्मरण शक्ती, भावना शक्ती, धारणा शक्ती, कल्पना शक्ती ह्या भावांनी कार्यरत असते. म्हणजे ही एकच जाणीव विविधतेने आपलं जीवन जगत असते. फक्त तिच्याकडे अज्ञान असल्यामुळे ती मी देह ह्या भावातून जीवन जगते, म्हणून तिचं गणित जीवनाचं चुकतं. म्हणजे गणित चुकत्यामध्ये बरोबर कसं करायचं? तर महाराज काय म्हणाले, हातचा एक धरला तर सगळं गणित चुकतं. हातचा एक धरायला विसरलं तर सगळं गणित चुकतं. तसं मी जाणीव आहे हा हातचा एक आपण विसरलो आणि देह म्हणजे मी म्हणायला लागलो, तिथे आपलं सगळं गणित चुकायला लागलं. तिथे गणित चुकतात. मग गणित सुरू व्हायचं हातचा एक काय? मी म्हणणारी जाणीव. मी जाणीव पण शब्द वापरायचा नाही, लक्षात. मी म्हटलं की ते देहभाव आहे. शाब्दिक आणि आत्मिक असं आपण नेहमी सांगतो. शब्दाने ज्याला कळतं, मग शब्दाने फक्त बरोबर आपण बडबड करतो पण आपल्या आचरणात येत नाही, तर त्याला म्हणतात शाब्दिक. आणि जे शब्द ज्ञानातून आपल्याला कळलं ते आपल्या आचरणात येतं, म्हणजे आपल्या आचरण म्हणजे ह्या मी त्या पद्धतीने वागायला लागतो तेव्हा ते आत्मिक होतं. मी त्या पद्धतीने वागत नाही, मी फक्त बडबडतो, सांगतो असं करा तसं करा, खरं बोला, खोटं बोलू नका, कोणाचा राग करू नका. हे कारण मी राग करतोय, खोटं बोलतोय, सगळं करतोय. तर ते आहे ते शाब्दिक. कळलं? मोठमोठे जरी कोण असतील, मार्गदर्शक असतात, काही असतात, उपदेश तर सगळे चांगले करतात. आपणही उपदेश करू शकतो ना सगळ्यांना. 10 प्रवचनं ऐकली की 11 प्रवचन आपण उपदेश करू शकतो. मुलांना करतो, ह्याला करतो, त्याला करतो, सगळं करतो. पण आचरणात आपला येत नसेल तर ते सगळं शाब्दिक आहे. पण मी म्हणून जे तत्व आहे, ह्या तत्वाशी ते ज्ञान जे संबंधित होतं आणि त्या ज्ञानातून मी जरा विचार करतो, उच्चार करतो, आचार करतो, ते जर संबंधित झालं त्याला म्हणतात आत्मिक. आत्मिक म्हणजे मीशी संबंधित विचार, उच्चार, आचरण जे होतं ते आत्मिक असतं. आणि नुसतं बडबड करतोय आपण मोठमोठ्या गोष्टी, पण आचरणात आपला येत नसेल तर ते असतं ते शाब्दिक. म्हणून महाराजांचं सुंदर वाक्य आहे ज्ञानेश्वर संदेश मध्ये, शास्त्राचा अभ्यास करणारे शास्त्री, वेदांचा अभ्यास करणारे वैदिक, ग्रंथांचा अभ्यास करणारे पंडित, पण ते वैष्णव नव्हे. म्हणजे ग्रंथामध्ये, वेदामध्ये किंवा एखाद्या पुराणामध्ये जे जे बोध दिलं ते आपल्या ज्या आचरणात येतं तो वैष्णव. बाकीचे पंडित होतील, शास्त्री होतील, वैदिक होतील, सगळं होईल,
पण ते वैष्णव होऊ शकत नाही. वैष्णव कोण? की जो आपल्या आचरणात ते ज्ञान आणतो तो वैष्णव. म्हणजे वैष्णव म्हणजे तिथे संत म्हणतो आपण, की संतांच्या आचरणात ते येतं. आपल्याला ते आचरणात येत नाही, कारण आपल्याला ते घेता येत नाही, आपल्याला ते समजून घेता येत नाही की ह्या पद्धतीने आपलं जीवन जगायचं आहे हेच कळत नाही. म्हणून हरिपाठामध्ये सुद्धा ज्ञानेश्वर माऊलींनी हाच बोध केलाय की हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. हा जो सतत उद्घोष केला त्याचा अर्थ काय? तू कोण आहेस ओळख, मग पुण्याची गणना होईल. पण आम्ही मग हरी 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 म्हणतो, पण ते पण नाही म्हणत, तेवढ्यापुरती म्हणतो परत सोडून देतो. मग तिथे तो हरिपाठी नसतो, म्हणजे सगळं शाब्दिक आपण म्हणतो ना, कर्मकांडात्मक होतं. ज्ञानेश्वर माऊलींनी जे सांगितलं हरिपाठामध्ये ते आपल्या जर आचरणात येत असेल तर तो हरिपाठ झाला, नाहीतर ते शाब्दिक होतं. हे बऱ्याच लोकांच्या लक्षात येतं की देवाची द्वारी उभा क्षणवर त्याने मुक्तीच्या साधलेला. चारही मुक्ती तिथे मिळतात. कोणाला? जो देवाच्या द्वारात प्रत्येक क्षण उभा असतो त्याला. आता हे प्रत्येक क्षण उभा असतो म्हणजे नेमकं काय? तिथे हे अखंड स्मरण मी जाणीव आहे त्याला. आता हे लक्षात येतं का कोणाला? नाही. आपल्याला वाटतं का हरिमुखे म्हणा म्हटलं, हरिमुखे म्हणा ह्याचा अर्थ काय? हरी म्हणजे ही जाणीव तू आहेस हे तुला कळलं पाहिजे. ते सतत तुझ्या स्मरणात राहिलं तर तुला चारही मुक्ती मिळते. मग ती चारही मुक्ती म्हणजे समीपता, सलोकता, स्वरूपता आणि सायुज्यता अशा 4 मुक्ती आहेत. समीपता म्हणजे परत लक्ष काय, एक आहे. समीपता ज्यावेळेला आपण सांगितलं जातं तर आपण ह्या देवाच्या अगदी जवळ आहोत असं जेव्हा वाटतं साधकाला, तर ती असते समीपता. सर्वत्र पाहताना ही ईश्वरी शक्ती जाणते हे जर आपल्याला कळलं तर ती असते सलोकता. स्वतःच्या ठिकाणी आपण पाहिलं तिथे ईश्वरी शक्तीच आहे हा जर बोध झाला तर ती असते स्वरूपता. आणि केवळ ईश्वरच आहे अशा अवस्थेमध्ये आपली जी अवस्था होती त्याला म्हणतात सायुज्यता. आता ही अवस्था कधी येईल? जर आपण हरीला सगुण रूपात पाहत असू, तर सगुण रूपात हरी म्हटलं तर विष्णू म्हणा, शिव म्हटलं तर शंकर म्हणा, नावं घेतो ना आपण देवांची, ते गणपतीचं नाव, तो आपल्या जवळ आहे. म्हणजे गणपती आपल्या जवळ असं वाटलं की ती समीपता. सर्वत्र गणपती दिसतो अशी तर ती असते सलोकता. आपल्या ठिकाणी गणपतीच आहे असं वाटलं तर ती स्वरूपता. नाही आपण म्हणून कोण नाही तो गणपतीच आहे तर ती असते संगीता. पण सर्वत्र तुम्हाला गणपती दिसायला लागला आणि तुम्ही कोणाला सांगितलं तो काय म्हणाल? तुझं डोकं फिरलंय. लक्षात घ्या, म्हणजे एक व्यवस्थित समजून घ्यायचा हा विषय समजला पाहिजे. साधना म्हणजे नेमकं काय? सर्वत्र गणपती आणि तुम्ही म्हणाल गणपतीशिवाय मला आता काही सुचत नाही म्हटलं तर कामच करू शकणार नाही, काहीच करू शकणार. मग असं ज्ञानेश्वर माऊलींना म्हणायचं आहे का? ज्ञानेश्वर मला असं नाही म्हणायचं. लक्षात घ्या. म्हणून ज्ञानेशाचा संदेश मध्ये सद्गुरूंनी त्याचा अर्थ सांगितलेला आहे बरोबर, पण तरी तो कळत नाही आपल्याला बऱ्याच वेळा. तर मी म्हणून ही जाणीव आहे, ही जाणीव मी आहे आणि ही जाणीव ह्या अनंत स्वरूपाचा अंग आहे हे जर मला कळलं तर ती समीपता. तिथे रूप रंग काही नाही. लक्षात घ्या. ज्याला आपण चैतन्य स्वरूप म्हणतो की परमेश्वरी शक्ती म्हणतो, त्या शक्तीला रूप नाही, रंग नाही, गुण नाही, काय, ती सर्वत्र आहे. जसं समुद्राचं पाणी सर्वत्र आहे, पाण्याला रंग नाही, रूप नाही, काही नाही. तसं हे चैतन्याचं सागर म्हटलेलं आहे सगळं. परमेश्वरी शक्ती म्हणजे जिथे रंग रूप गंध वगैरे काही नाही ती शक्ती. आणि आपण म्हणजे ती शक्ती आपण झालो. आपला आणि त्या शक्तीचा जो संबंध आहे तसा, म्हणजे ही सगळी आपली त्याची रूप सगळी एकाच चैतन्य स्वरूपाची रूप आहेत, सगळी तिथेच प्रगट झालेली आहेत. मग तो काळा असेल, गोरा असेल, पिवळा असेल, कोणी असेल,
तो चायनाचा असेल किंवा पाकिस्तानचा असेल किंवा भारताचा असेल किंवा आणखी बांगलादेशचा असेल, ही सगळी एकाच चैतन्य स्वरूपाची रूप आहेत. हे जर आपल्याला 100% माहिती असेल तर आपला राग येईल? रागच येणार नाही. एवढंच म्हणेल की अरे एवढी जाणीव असून मला कळत नाही, एवढंच हातचा एक धरायला विसरले, एवढंच त्याचा अर्थ आहे ना. गणित चुकतं आहे लक्षात घ्या. म्हणजे ज्ञान आणि अज्ञानाचा हा फरक आहे. साधनेमध्ये ज्ञान दिलं जातं की मी म्हणणारी ही जाणीव आहे, म्हणून अनंत स्वरूप म्हटल्यानंतर ही जाणीव अनंत स्वरूप म्हटल्यानंतर ती सलोकता. शरीराच्या अगदी आजूबाजूला आपण सगळी रूपं पाहतो तिथे ही जाणीवच आहे हे लक्षात आलं तर समीपता. स्वतःच्या ठिकाणी म्हटलं तर ही जाणीवच आहे हे सत्य माहिती आहे, ती असलेली स्वरूपता. आणि शेवटी केवळ ह्या जाणीवेशिवाय जगात दुसरं काहीच नाही असं ज्याच्या लक्षात आहे त्याला म्हणतात सायुज्यता. आता हे फरक पटेल की नाही? तिथे आकार दिसत नाही, रंग दिसत नाही, रूप नाही, काही नाही, काही. साधन ही आहे. हे सतत स्मरणात राहण्यासाठी सद्गुरू विशिष्ट पद्धतीने आपल्याला हे ज्ञान देतात. त्या ज्ञानातून आपल्याला जीवन जगायचं आहे. लक्षात ठेवा, नुसतं एक तास डोळे बंद करून बसला म्हणजे झालं बास नाही. आयुष्यभर झोपेत सुद्धा ते स्मरण पाहिजे, जागेपुढे पण ते स्मरण पाहिजे. म्हणजे इतकं हा अभ्यास आपला. म्हणून देवाच्या द्वारे उभा क्षण बरी सांगितलं. प्रत्येक क्षण, झोपेतला क्षण पण आणि जागेपणी क्षण पण काय आहे, तू जाणीव आहेस हे कळलं पाहिजे. म्हणजे हे जाणीव आहे हे कळण्यासाठी तू स्मरण दे. मग ह्या जाणीवाला नाव दिलं हरी, ह्या जाणीवाला नाव दिलं विठ्ठल, ह्या जाणीव दिलं नाव शंकर, ह्या जाणीव दिलं नाव गणपती. लक्षात घ्या. म्हणजे ही सगळी देवाची नावं जी दिली म्हणजे ते दिव्य देव म्हणजे दिव्यत्व. त्या दिव्यत्वाचं नाव दिलं ते कोणाला दिलं? या जाणीवेला दिलंय. प्रत्येकाच्या ठिकाणी जी जाणीव आहे ती देव आहे. देव म्हणजे दिव्य. पण आज ती स्वतःला विसरल्यामुळे तिचं दिव्यत्वाचा प्रभाव नाही. ती इतकी विसरते आणि इतकी घसरते की दिव्यत्वापासून घसरत घसरत म्हणजे महाराजांचं वाक्य, परमेश्वर एक पायरी खाली उतरला झाला माणूस, आणि माणूस एक पायरी खाली उतरून काय झाला? पशु. जगामध्ये पशु भरपूर झाले, माणसं कमी आहे. आणि देवतात बघायला शोधायला कुठे आहे? लक्षात घ्या. म्हणजे हा जो फरक आहे हा फरक आपल्याला कळला पाहिजे की सगळी एकाच चैतन्य स्वरूपाची रूप आहे. पण ही चैतन्याची रूप असल्यामुळे म्हणजे ती जाणीव रूपाने सगळीकडे असल्यामुळे त्या जाणीवेत जर ज्ञान असेल ती देवाच्या दिशेने तिचा प्रवास होतो, आणि अज्ञान असेल तर पशुत्वाकडे तिचा प्रवास चालू होतो. अधोगती तिथे होते आणि उन्नती इथे. हे जेव्हा आपल्याला कळलं तर उपास केला म्हणजे जाणीव हे कळेल का? जीव तडफडतो तेव्हा कळेल. कांद्याचा भजीचा वास आला की वाटतं खावंच वाटतं. कोणाला वाटतं? जाणीवेला वाटतं. कळलं ना? पण तरी दाबून टाकतोस, नाही ना आज उपास खायचं नाही. पण तोंडाला पाणी तर सुटलेलं असतं, काय करणार? होतं ना बऱ्याच वेळेला. म्हणून कधी कधी भजी बिजी तळ झालं उपास नको जाऊ तिथे वास येतो म्हणतो ना आपण. हा जो प्रकार तिथे जाणीव कळत नाही. तिथे फक्त भूक लागली उपास केला हे कळलं. उपास करून हे कळत नाही. तपश्चर्या करून म्हणजे तपश्चर्या म्हणजे डोळे बंद करून नुसतं आपलं काही बोलत ज्ञानाशिवाय तर त्याच्याशिवाय ते कळणार नाही. कोणत्याही उपासनेने ते कळणार नाही. फक्त एकच मार्ग त्याला म्हणजे सद्गुरूंना शरण जाणं. तिथे सद्गुरू महात्मे येतात. सद्गुरूंना का शरण गेलं पाहिजे? की आपल्याला आपली खरी ओळख कळली पाहिजे. ती खऱ्या ओळखीतून जीवन कसं जगायचं हेही सद्गुरू शिकवतात, ते समजून घेतलं पाहिजे. नुसतं ओळख आहे, तू जाणी एवढं कळलं, पण जाणीव म्हणजे मला काय करायचं हे कळत नाही. परत ती जाणीव तुम्ही काय करू म्हणजे आपण आपला अधांतरी होतो. आपण की आपलं नाव आपण नाही, आपली जात आपण नाही, आपला धर्म आपला नाही, की आपण कोणत्या देशाचं हेही नाही. तू फक्त जाणीव आहेस. काय करायचं कळत नाही. ते काय करायचं हे शिकवतात ते सद्गुरू. आलं लक्षात? म्हणजे दिव्य साधनाचा जो विश्लेषण आहे ते जर व्यवस्थित समजलं तर दिव्य साधना म्हणजे काय? आपण म्हणून जे आहोत ती जाणीव आहोत. ह्याच जाणीवेला ईश्वरी शक्ती म्हणतात किंवा दिव्य शक्ती म्हणतात. ही जाणीव मुळात दिव्य आहे, कारण शरीराची धारणा ती करते. लक्षात घ्या, शरीर शून्यातून हे शरीर अख्खं निर्माण झालं कोणामुळे? या जाणीवेमुळे.
ह्या शरीराचं सगळं चलनवलन म्हणजे आतमध्ये ब्लड प्रेशर किती पाहिजे किंवा आणखीन काही विटॅमिन्स किती पाहिजेत आपल्याला माहिती आहे. जाणीवपूर्वक आपल्याला काही माहित नाही, पण नेणीपूर्वक ह्या जाणीवाला सगळं माहिती आहे. जरासं ब्लड प्रेशर वाढायला लागलं की आपल्याला त्रास होतो कळल्यानंतर डॉक्टरकडे गेला तर तुमचं ब्लड प्रेशर वाढलं, म्हणजे जाणीवेने कार्य थांबवलं की सगळं काही गोष्टी बिघडायला लागतात असं म्हणतो ना, तसं होतं. म्हणून जी जाणीव जितकी स्थिर आणि शांत असेल तितकं शरीराचं आरोग्य चांगलं राहतं. ती जाणीव जितकी स्थिर आणि शांत असेल तितकं तिचं कर्म सुधारतं. ती विचारपूर्वक बोलायला लागते, विचारपूर्वक सगळं करायला लागतं, म्हणजे कर्म सुधारतं. ही जाणीव स्वतः जाणीव असल्यामुळे कोणाबद्दल तिच्याकडे भेदभाव राहत नाही, कोणाचाही द्वेष मचल राहत नाही, कोणाबद्दल चीड येत नाही, कारण तिला माहिती आहे तिचं जीवन म्हणजे जाणणं चालू आहे आणि त्याच्यातून आनंद चाकणं एवढंच माहिती आहे. दुसरं काही मिळवायचंच नाही. मिळवायचं नाही याचा अर्थ काय की मिळवण्यासाठी जे आपण स्पर्धा करतो, मारामाऱ्या करतो, हे सगळं करतो मिळवण्यात. मला मिळालं पाहिजे, बाकीचं काय करायचं, बाकीचं काय करायचं होऊन दे असं म्हणत असतो ना, तर आपलं कर्म बिघडतं. पण एकदा आपण जाणीव म्हणून ह्या शरीराच्या द्वारे कार्य करतो म्हटल्यानंतर शरीराच्या अपेक्षेत जे जे कार्य ते आपल्याला केलंच पाहिजे त्याला कर्तव्य धर्म म्हटलंय. कर्मयोग असं जे म्हटलंय ते शरीराच्या अपेक्षेत आपण कसं कार्य करायचं ह्याला कर्मयोग सांगितलं आणि भगवद्गीतेमध्ये ह्याच्यावर जोर दिला. ज्यावेळेला अर्जुनाला काय करायचं हे समजत नव्हतं, सगळे समोर आजोबा आहेत, गुरु आहेत, भाऊ आहेत, बरं कशाला युद्ध करू असं त्याला प्रश्न पडला. त्यावेळेला देहाच्या अपेक्षेत हे सगळे आहेत पण तू जाणीव म्हटलं तर काहीच नाही. काय म्हणतो कळलं तुम्हाला? आपल्या सगळ्या भावना, ही माझी आई आहे, हे माझे वडील आहेत, हे माझे भाऊ आहेत, काका आहेत, मामा आहेत, हे आपल्या भावना का वाईट नाही, चांगले आहेत. पण माझे आहेत, हा माझे पण आहे ते वाईट आहे. सगळ्यात जाणीवच आहेत आणि सगळ्यांचं भलं झालं पाहिजे हे बरोबर आहे. पण फक्त माझे त्यांचं भलं झालं पाहिजे, जे माझे नाही त्यांचं मला काय पडलेलं नाही असा जेव्हा आपल्याला भेदभाव येतो तेव्हा आपलं कर्म चुकतं. म्हणून आपले आहे त्यांना मी सांभाळेल, बाकीच्यांना मला काय करायचं आहे की मी त्यांना उडव पण टाकतो असं होतं ना आपल्याकडे बऱ्याच वेळेला, आणि त्याच्यात आपलं कर्म चुकलेलं असतं. म्हणजे कुठे कुठे कर्म चुकतं. म्हणून इथे जाणीव आहे आणि ही सर्व जी जी रूप आहे ती सगळी जाणीवाच आहेत. दुसऱ्या भाषेत सांगितलं की त्याला त्या जाणीवाला दुसरा शब्द वापरला चैतन्य. म्हणून सर्व उपाधी माझी चैतन्य, सर्व उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकार. तत्वज्ञ म्हणजे ज्यांना या तत्वाची जाण आहे ते संत स्वीकार. आपल्याला ह्या तत्वाची जाण निर्माण होण्यासाठी सद्गुरू सतत मार्गदर्शन करत असतात. आपण कोण आहोत हे सतत आपल्याला लक्षात यायला पाहिजे. म्हणजे ही जाणीव असेल, ह्या जाणीवेचं जेव्हा एकदा जीवन आहे हे कळलं की आपल्या मृत्यूची भीती बाजूला होते. पहिली सगळ्यात भीती कशाची आपल्याला? मृत्यूची. नंतर कसली भीती आहे? शरीराला काहीतरी होईल त्याची. आणखी मग त्याच्या पुढे अनेक भीती येतात. कोण काहीतरी बोलतं, कोणतरी काय वागतं, असं बोलला तसं बोलला. पण एकदा तुम्हाला ही जाणीवच मी आहे कळलं की ह्या सगळ्या भीती बाजूला होतात. कारण जाणीव म्हणजे मी. मृत्यू आणि जन्ममृत्यू जाणीवेला नाही. जन्ममृत्यू कोणाला आहे? शरीराला म्हणता येतं की शरीर आणि आहे, मग शरीर पडलं की मरण पावला असं जे म्हणतो आपण, ते शरीर बाजूला झाली तरी ही जाणीव परत दुसरं शरीर धारण करून परत जीवन जातं. आणि ह्या जाणीवेकडे एवढं सामर्थ्य आहे की ती नवीन शरीर निर्माण करून तिथून परत कार्यरत होते. आणि त्यामुळे ह्या जाणीवेला फक्त ज्ञानातून जीवन जगता आलं पाहिजे. एवढं कळलं की तो आनंदाने जीवन जगतो. ज्ञान पाहिजे. मग हे ज्ञान अज्ञान असतं, म्हणजे कळत नाही ते ज्ञान अज्ञान. मग अज्ञानातून जीवन जगतो तर ते आपण मी अमुक तमुक, मी असा तसा ह्या भावातच जीवन जगत असतो. कोणी सगळं आपण कोणतरी आहोत ह्या भावात आपण पाहत असतो स्वतःला. आणि त्यामुळे लोक समोरचे पाहिले नाहीत
तर आपल्याला वाईट वाटतं, राग येतो, चिड येतो, होतं ना, पण मान देत नाही आपल्याला म्हणतो की नाही. लग्नाला गेला तुम्ही कोण तुमच्याकडे बघत नसेल तर नटून मिटून गेलाय, पण काय बघतच ना, काय लोक बोलवत आणि बघत पण नाही आमच्याला, असं होतं ना. म्हणजे इथे आपल्याला कितीतरी अपेक्षा असतात, लोकांनी आपल्याकडे बघावं, लोकांनी आपलं कौतुक करावं, लोकांनी आपल्याला आपण श्रेष्ठ आहे सांगावं. ह्या कल्पनेतूनच आपण सगळं जीवन जगत असतो. कारण ह्या कसलीच आपल्याला त्या गोष्टीची गरज नाही. जिथे जाल तिथे तुम्ही सगळ्यांना विचारा ना, तुम्हाला लोक विचारत, तुम्ही विचारा, नमस्कार करा. विचारा म्हणजे काय पुढे पुढे जायची गरज नाही. समोर एकदा नमस्कार केला तर बाद झाला, आदरपूर्वक. त्याने आपल्याला नमस्कार केला तर मी नमस्कार करेन असं आपली अपेक्षा. समोरच्याने विचारलं मी हो म्हणेन ना, मी कशाला बघू तुझ्या. हा अहंकार. म्हणजे इथे याच्यातून आपण सगळ्या गोष्टीमध्ये चुकायला लागतो. म्हणून इथे मी म्हणणारी जाणीव आहे हा बोध आपल्याला सतत असला पाहिजे. ही जाणीव कशी आहे हे परत परत सद्गुरूंकडनं समजावून घ्यावं लागतं. एकदा सांगून ते लक्षात राहत नाही. आता इथे म्हटलं तुम्हाला हा जाणीव तुम्ही सगळ्यात मान डोलावलं, घरी जा, जाणीव मिळून सगळ्या बाजूला तर मी अमुक आहे हेच चालतं. कळलं की नाही. जरा जर का फुलं वगैरे मस्ती केली की आरडाओरडा करून त्यांना दम द्यायला आपण लगेच तयार असतो. इथे आपण जाणीव आहोत, ह्या जाणीवे आहोत ह्या भावनेतून सतत जीवन जगता आलं पाहिजे. हे पक्क झालं पाहिजे. ही जाणीव आहे आणि जाणीव. ही जाणीव म्हटल्यानंतर शरीराच्या अपेक्षेतली नाती होती जाणीवेला लागत नाही. लक्षात घ्या. म्हणजे जरा कठीण वाटतं असं, नाती गोती लागत नाही म्हणजे का आम्ही कशा अशा वाटतं ना. इथे फक्त जीवन आनंदाने जगायचं आणि आपल्यामुळे सर्वांना आनंद द्यायचा. या दोन गोष्टी आपल्याला जर लक्षात आल्या की आपल्याला जीवनाचं गणित बरोबर झालं. बाकीच्या व्यवहाराच्या अंगाने जे करायचं ते करायलाच लागेल. कारण शरीर आहे तर तिथे त्या अंगाने व्यवहार करायचे नाही तसं नाही. कुटुंब आहे मग सगळं आलं त्याच्यातून. पण मुळात तुम्ही कोण आहात हे सतत लक्षात राहिलं पाहिजे. आणि त्या स्मरणातून सगळं जीवन जगायचं आहे. म्हणून देवाच्या द्वारी उभा क्षणवर तेणे मुक्तीच्या दिसाली, तरच तुम्हाला ही मुक्ती मिळेल. जर मी म्हणणारी हा हरी आहे का हा विठ्ठल आहे हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत हरिपाठ कळत नाही. कळलं. हरिपाठ म्हटल्यानंतर बरं वाटतं म्हणजे तुम्हाला हरी झालं हे कळत नाहीये, पण तुम्ही मना कल्पनेने बरं वाटतं म्हणताय. बरं वाटतं ना, जर चाल बिल सगळ्यांना एकत्र म्हटलं तर बरं वाटतं, कारण मन स्थिर होतं थोड्या वेळासाठी म्हणून बरं वाटतं. पण खरं बरं कधी होईल जर हा बोध आपल्या आचरणात आला. सतत स्मरण आहे की ह्या देहातून हा हरी म्हणजे ही जाणीव, किंवा हा विठ्ठल म्हणजे ही जाणीव, किंवा हा राम म्हणजे ही जाणीव. हे जेव्हा आपल्याला कळेल की हा राम, हा गणपती, हा विठ्ठल कोण आहे, त्या देहातून पाहणारं ते तत्व आहे जे मी 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 म्हणताय ते तत्व. सगळीकडे मी 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 का, कारण ते एकच मी 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 सर्वांकडे पसरलेलं आहे. जो एक मी आहे तो अनेक रूपातून मीच म्हणणार, त्याने दुसरं कुठं काय नाही. पण अनेक रूपातून मी म्हणत असताना त्या त्या ठिकाणी असलेली जी जाणीव आहे ती स्वतःला विसरते. विसरते याचा अर्थ काय, आधी ती स्मरणात आहे म्हणून ती विसरते. आधी स्मरणातच नाही आणि विसरली असं कधी होऊ शकत नाही. आपल्याकडे अंगठी आणि कुठे ठेवली तर आपण जर कुठे ठेवली विसरलो म्हणजे अंगठी आहे आपल्याला माहिती आहे, पण अंगठीच नसेल तर तुम्ही मी अंगठी विसरता, होईल का असं? नाही होऊ शकत. तसं मी कोण आहे हे मी विसरलो, कारण मी कोण आहे आधी मला माहित होतं कोणा एका काळी, म्हणजे कोणत्या जन्मात होतं माहिती ते माहित नाही पण होतं. पण आता ते आपण विसरलेलो आहोत. पण हे विसरलेलं हेही आपल्याला माहित नाही. ते आपल्याला सद्गुरू आठवण करून देतात, अरे तू कोण आहेस बघ, तू कोण आहेस तुला विसरलेला आहेस म्हणून तू हे करतोयस. असं सगळं म्हणजे जगामध्ये ही सुख दुःखाची सगळी चालू आहे माणसाची, ती स्वतःला विसरल्यामुळे आहे. आणि ते जर आपण लक्षात घ्यायला लागलो तर सगळीकडे सुख आहे हे कळायला लागेल. म्हणून ही जी साधना जी आपण म्हणतो ती साधना म्हणजे एकच या देहातून जे जाणणं चालू आहे ते जाणणारं तत्व ते मी म्हणजे मी म्हणणारं ते तत्व आहे, ती जाणीव आहे. आणि ही जाणीव निराकार आहे, देहाकार नाही. देह म्हणजे मी म्हणजे आपण आपलं रूप म्हणजे आपले फोटो पाठवतो की नाही आपल्या सगळ्यांकडे, तो फोटो म्हणजे तुम्ही नाही तर
एक तर रांगोली उभायला रांगोली लावतात. तर फोटोचा का उपयोग होतो का? नाही. पण आता मोठ्या असेच स्टाईलमध्ये सेल्फी बिल्फी घेऊन आपण फोटो काढत असतो की नाही. ते म्हणजे फक्त ती आयडेंटिटी आहे. आधार कार्ड परमेश्वराने दिले निर्माण केलेलं आधार कार्ड म्हणजे देह, आणि त्याच्यातून ही जाणीव आधार कार्डाच्या त्या आताचा आधार कार्ड उपयोगाचं नाही. आताचा आधार कार्ड म्हणजे जीवभावाचा आधार कार्ड, आणि शरीर हे शिवभावाचं आधार कार्ड आहे. म्हणून ही ओळख आपल्याला झाली पाहिजे. हे स्पष्ट ज्यावेळेला कळलं त्यावेळेला दिव्य साधनेचा अभ्यास व्यवस्थित होतो. मग तिथे सगळे मार्ग उपासना आपल्याकडनं बरोबर होणार. लक्षात घ्या, हे ज्ञान आहे. हे ज्ञान समजायला पाहिजे प्रत्येकाला. नंतर आपण उगीच सगळीकडे धावाधाव करतो आहोत. त्या धावधाव करून आपल्याला ओळख होत नाही, आणि आपलं कर्म कुठे ना कुठेतरी चुकायला लागतं, आणि त्याचे वाईट परिणाम आपल्याला मिळतात. त्याच्यातून आपल्याला दुःख होतं, अडीअडचणीत अडकलेलो आहोत, सगळीकडे अडकलेलो आहोत जे म्हणतो. त्याचं कारण म्हणजे आपल्याला ही ओळख नाही. म्हणून ही ओळख देतात त्यांना सद्गुरू म्हणतात. म्हणून ही श्रीकृष्णाने सर्वांना ओळख करून दिली. म्हणून श्रीकृष्णा जगद्गुरू म्हटलं. आज का हे आहे ना, दहीहंडी आहे. दहीहंडी म्हणजे काय? लोक वरची मडकी फोडतात. आपल्या देहभावाची हंडी फोडणारा तो श्रीकृष्ण. देहभावाची हंडी फोडायची, देहाची नाही. देहाला नाही तोडायचं. जो देहभाव आहे, मी अमुक आहे, मी असा आहे तसा आहे, हे अज्ञानाची जी हंडी आहे त्याच्यामध्ये सगळं भरलेलं आहे. दूध पाणी आपण म्हणतो ना, सगळं दूध भरतात, पंचामृत भरतात, काय 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 भरलेलं आहे. आणि पैसे भरतात पण हल्ली, नाही का? 3 लाख रुपये ठेवतात, 2 लाख बिचारी नवं वरती जातात, पडले की फ्रॅक्चरवर पडतात. वरचा जो पडला तो पडला, त्याच्या हाताला काहीच मिळत नाही. पण ती हंडी नाही म्हटलं आपण. आपल्याला फोडायची ती देहभावाची हंडी फोडायची. आणि श्रीकृष्ण म्हणजे ही जाणीवेने श्रीकृष्ण व्हायचं आहे. तेव्हा तो असतो तो श्रीकृष्णाचा जन्म. आपण पाळण्यात आले छोटा कृष्ण बाळ ठेवून उपास तपास करायची गरज नाही. ही जी मी म्हणणारी जाणीव तोच कृष्ण आहे. आणि त्या कृष्णानेच कृष्ण होऊन आपल्या देहभावाची हंडी फोडायची आहे. हे ज्या दिवशी कळेल त्यावेळेला खरा देह काय म्हणतात त्याला, काला म्हणतो ना आपण. याला काला म्हणजे आनंदाचा दिवस का आनंदाचा क्षण आपल्याला साधता येतो. म्हणून मी देह नाही म्हणून थोडा वेळ शांत बसून बघा, किती वेळ जमतं ते बघा. थोडा वेळ पण नाही जमत. थोडा वेळ वाटतं की परत आपल्याला बाहेर पडा असं वाटतं. मग त्यासाठी मग काय करायचं, हे अनेक प्रश्न इथे येतात. आणि त्याच्यातून आपल्याला ही साधना कशी करायची हे समजायला येतं. म्हणून नुसतं सांगितलं म्हणून झालं असं पण होत नाही. तर त्यासाठी पुन्हा 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 आपल्याला अभ्यास करावा लागतो. आणि त्या अभ्यासातून ही फक्त हा निश्चय झाला पाहिजे, दृढ भावना झाली पाहिजे की ह्या शरीरातून ही ईश्वरी शक्ती नांदते आहे, म्हणजे जाणीव नांदते आहे. हे जाणणारं तत्व म्हणजेच ईश्वर. परत ईश्वर बाहेर कुठे नाही. जीवनाने सांगितलंय पण आपल्या लक्षात येत नाही. अनंताच्या अपेक्षित परमेश्वर, तो देहाच्या अपेक्षित ईश्वर आहे. सांगितलंय ना, परमेश्वर ईश्वर देव याची व्याख्या सांगितलेली आहे जीवनविद्येने, बाकी कुठे नाही सांगितलेलं आहे. सद्गुरूंचं महात्म्य जेव्हा आपण म्हणतो त्यांनी सोप्या सोप्या भाषेत आपल्याला सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत, पण कळत नाही. अनंत चैतन्य स्वरूपाचा सागर म्हणजे परमेश्वर, म्हणजे अनंत स्वरूप. त्याला रूप नाही, रंग नाही, काही. त्या चैतन्य सागरामध्ये जे स्फुरण होतं त्याला म्हणतात जाणीव, म्हणजे जाणणारं तत्व. ती जाण घेते आणि ती जाणीवपूर्वक जाणण्यासाठी शरीराची धारणा करते. त्या शरीराच्या अपेक्षेत ही जाणीव आहे ती ईश्वर आहे. आज ती ईश्वर असून स्वतः जीवभावात नांदते म्हणून ती नश्वर आहे, म्हणून जीव आहे. पण हीच जाणीव जेव्हा आपल्या ठिकाणी दिव्यत्वाची जाण घ्यायला लागते तेव्हा तिला म्हणतात देव. म्हणजे ज्या जाणीवे दिव्यत्वाची जाण निर्माण होते त्याला देव म्हणतात, असं आपल्या सद्गुरूंनी स्पष्ट लिहून ठेवलेलं आहे. ज्ञानेश्वर संदेश वाचला तर ते सगळ्या गोष्टी लक्षात येतील. म्हणून आपल्याला नेमकं काय साधायचं आहे, आपल्या ठिकाणी हा जो सद्भाव आहे, आपल्या ठिकाणी जो हा देवभाव धारण करून त्या अंगाने आपल्याला जीवनाकडे पाहण्याची कला आत्मसात करून घ्यायची आहे. आणि त्या अंगाने जीवनाकडे पाहायचं की ईश्वर म्हणजे प्रत्येकाच्या देहाकडे जे पाहतो ती ईश्वरी शक्तीच आहे. कोणती म्हणजे कोणताही देव म्हटला की जाणणारं तत्व ती ईश्वरी शक्तीच आहे. आणि ती ईश्वरी शक्ती म्हणून जर सगळीकडे तुम्ही पाहायला लागला तर कोणाचा राग येईल?
तर तुम्ही गणपती एवढ्या दिवसाने येतो म्हणून राग होता, कुठे होता एवढ्या दिवशी, आला नाही, असं काय राग येतो का? नाही. बरं जातो म्हणून कशाला जातो म्हणून पुढच्या वर्षी आला मला. इथे हा बोध आपल्याला कळला पाहिजे की इथे प्रत्येक ठिकाणी ही जाणीव कार्यरत आहे. म्हणून सर्वत्र ईश्वर म्हणून आधी मन घेई हाती तोची गणराया गणपती. संतांनी स्पष्ट सांगितलंय पण ते समजत नाही. आपल्याला हातात कुठे धरलेला असेल तर पकडायचं. म्हणजे करतळी आवळे तैसा असं आहे ना. म्हणजे आपण काय म्हणतो आवळ्यासारखा आहे तो आवळ्यासारखा नाही. आवळा जेवढा स्पष्ट दिसतो तितका हा देव स्पष्ट आहे. पण त्याला धरायचं कसं हे कळलं पाहिजे. धरायचं कळत नाही म्हणून गोंधळ आहे. पारियाचा रवा काय म्हटलं ना, घेता भूमीवरी यत्न परपरी साधन तैसे. म्हणून कळून सुद्धा घेता येत नाही, धरता येत नाही त्या तत्वाला. तसा तो आहे. पाऱ्यासारखा आहे. पारा दिसतो पण हातात लागत नाही. तसं ही सगळ्या रूपामध्ये तो आहे पण तो आपल्या हाताला म्हणजे मनाला समजत नाही. आणि म्हणून आपला गोंधळ होतो. आणि म्हणून हे सगळं कळण्यासाठी सद्गुरूच हवे. सद्गुरू शिवाय हे दुसरं कोणी सांगू शकत नाही, समजू शकत नाही. म्हणून सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय धरावे ते पाय आधी. का आपणासारखे कधी तात्काळ नाही. काळ वेळ तात्काळ म्हणजे कधी ज्यावेळेला आपण जाणी आहोत हे अभ्यास करायला त्यावेळी तात्काळ. नाही तर म्हणाले आता आम्ही आलोच आता तात्काळ करा आम्हाला. बरं नाही बरं अभ्यास कर आणि त्याच्यात परिवर्तन. म्हणून ही साधना सद्गुरू देतात ती म्हणजे आपल्याला कृपा करतात. महत्वाचं की आपल्याला कृपा करत असतात आणि त्या कृपेतून आपण आपली सुधारणा करायची. आणि त्यामुळे आपलं कर्तव्य आहे ह्या साधनेचा अभ्यास आपण करायचा. सद्गुरू भरवून देतात पण चावायचं काम काय आपण आणि गिळायचं कोणी आपण. नाही तर तूच गिळव असं महाराजांनी सांगितलं. ते भरलं तर आई म्हणते आता आईला म्हणून तूच गिळ तर ती आई गिळून तुला काय मिळणार. असा तो प्रकार आहे. म्हणून हे सगळं व्यवस्थित समजलं पाहिजे. म्हणून ही दिव्य साधना ज्याला म्हणतो ती ही अशी आहे. ह्या पद्धतीने आपल्याला कसं जीवन जगायचं त्याबरोबर चिंतन आपण सद्गुरुना महाराज हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे सर्वांना.